लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तर इथे सखी सरकारला म्हणत असते का मी तुम्हाला बोलली होती ना का ज्या दिवशी दाभाडे मावशी बऱ्या होतील तेव्हा मी शहरातली मोठ्यातली मोठी मिठाई घेऊन येईन आणि तुम्हाला ती देईन आणि तुमचं तोंड आहे ना ती गोड करीन आणि त्यावर तुम्हाला मी बोललीसुद्धा होती की तुम्ही ती खाल ना. असं म्हणून सखी असते ना ती सरकारला टोमणे मारत असते आणि तेव्हा ना ती मिठाई असते ती आहे ना सरकारच्या तोंडापुढे करत असते. तेव्हा सरकार आहे तिला म्हणत असते की माझं तोंड गोड करायला बातमीसुद्धा तितकीच ना गोड लागते आणि तेवढी बातमी आहे ना ती गोड नाही आहे. असं म्हणून ना तो पेढा असतो ना ती नाकारून घेते. ती म्हणते का मी ना हे काही घेणार नाही कारण का तेवढी काही बातमी गोड नाही आहे. माझ्या मनासारखं काही गोष्टी झालेल्या नाही आहेत. असं म्हणून ना ती इथे तिला बोलत असते. त्यावर सखी म्हणते का तुम्ही हरवण्याचा तर प्रचंड प्रयत्न केलात पण इथे काळजी, प्रेम, विश्वास हे सगळं काही जिंकलं आहे. तुमचं सगळं काही हरवून गेलं आहे. आणि त्यावर ती म्हणत असते का मी म्हणूनच जिंकली आहे. असं बोलल्यानंतर इथे सरकार मनातल्या मनात म्हणत असतात का गेली तेव्हा तर मांजरीसारखी होती पण आता आली आहे तर तिचे तोंड काही चालणं कमी होत नाही आहे. चाळीतून काय शिकून आली आहे काय माहिती. त्यावर ती काना म्हणतो का चला ही सगळं राहू दे आणि ना आरती करून घ्या. म्हणून ना सरकार आहे ते ना आरती करून घेतात. एकदम व्यवस्थितरित्या आरती करत असतात. दोन्ही हाताने न घेता एकाच हाताने ती आरती करत असते कारण तिच्या मनामध्ये राग असतो ना. तेव्हा सरकार म्हणत असते का आता हिला कसं वागायचं आहे तसं वागू दे. नंतर मी आहेच हिच्याकडे बघायला ही काय करते आणि कशाबद्दल करते. त्याच्यानंतर इथे सखी म्हणत असते का वा तुम्ही एवढ्या वेळ आरती करत आहात कारण का खूप वेळ झाला असतो सरकार आरतीच करत असते. तेव्हा सखी सरकारला म्हणते का सगळं प्रेम आजच होतू जाणार आहे का. बरं आहे बरं आहे करा करा आरती करा. असं म्हणून ना सखी असते ती वारंवार सरकारला टोमणे मारत असते आणि म्हणूनच सरकारला सखीचा राग येत असतो. ती म्हणत असते का ही तर गेली तेव्हा शांत होती आता जाळीमधून बरंच काही शिकून आली आहे म्हणून ना मला ही टोमणे मारत आहे. असं म्हणून ना सरकार एकदम खडूसपणे ना तिची आरती करत असते आणि आरती तर करत असते पण मनातल्या मनात एवढ्या शिव्या देत असते की कोणालाच काही समजत नसतं की सरकारचं नक्की म्हणणं तरी काय आहे. आणि सखी तर आनंदाने तिच्याकडून आरती करून घेत असते. तिला हरवल्याचा सखीला खूप आनंद होत असतो आणि म्हणून आणि तेव्हा सरकार मात्र मनातल्या मनात विचार करत असते की आता मी सखीला कशी काय करून हरवून टाकेन. तेव्हा सखी मात्र जाळकऱ्यांचं कौतुकच करत असते की जाळकऱ्यांसोबत मी कशी राहिली आणि जाळकऱ्यांनी मला कसं काही कौतुक करून मला आत्तापर्यंत ठेवलं आणि माझं कसं तिथे निभावं लागला. असं म्हणून सखी म्हणत असते की माझ्यावर तर चांगले संस्कार आहेत. मला तर तुम्ही काय आशीर्वाद देणार नाही पण माझं कर्तव्य आहे आणि माझ्यावर तसे संस्कार आहेत त्यामुळे ना ती तिच्या पाया पडते. आशीर्वाद देऊ ना देऊ पण ती पाया पडते आणि असं म्हणून ना काना पण पाया पडतो. त्याच्यानंतर सखी आहे ना ती घरात येते आणि सखी घरात आल्या आल्या पहिले ना सगळ्यात आधी ना ती कुल्फीला जाऊन भेटणार असते कारण का सखीला कुल्फी ही सगळ्यात जास्त आवडत असते आणि तिचं कुल्फीवरतीच जास्त प्रेम असतं. पण इथे सखी असते ती सरकारला टोमणे मारायचा काय एक चान्स आहे तो सोडत नसते कारण का ती जिंकली असते ना आणि ती सरकार हारली असते ना. म्हणून इथे कुल्फीजवळ सखी गेलेली असते आणि तिला बोलत असते की काय गं तू कशी आहेस. त्यावर कुल्फी म्हणते कशी असणार तू ज्या परिस्थितीत सोडून गेलेली तशीच्या तशी आहे मी आणि मी तुझी ना खूप आठवण काढत होती. त्यावरती गौतम म्हणतो का आता तू आली आहेस ना तर घर एकदम भरल्यासारखं वाटत आहे. आता सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आणि पहिल्यासारख्या होणार. असं म्हणून ना गौतम सखीची स्तुती करत असतो आणि त्यावरती कानासुद्धा हसत असतो आणि म्हणत असतो. त्यावर सखी म्हणते का हां बरोबर आहे आता मी आली आहे ना आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता सगळं आपल्या मनासारखं होईल. असं म्हणून ना इथे सखी सगळ्यांविषयी बोलायचा प्रयत्न करत असते. ते परशुसुद्धा असतो तो सुद्धा शांतपणे सगळ्या काही गोष्टी आहेत ना ते ऐकत असतो आणि इकडे काना मात्र सगळं काही बघत असतो. तेव्हा ना इकडे विषय चालला असतो की आता सगळं काही तर झालं आहे आता आपण ना आपापल्या बेडरूममध्ये जाऊया आणि आराम करूया. असं म्हणून ना सखी आणि काना निघणारच असतात. त्यावेळी स्पर्शू असतो तो कानाकडे रागाने बघत असतो
आणि त्याला ना खुन्नस देत असतो. तेव्हा ती सखी म्हणते की काय झालं काका, तू असं का बघत आहेस आणि काय तुझं म्हणणं आहे. त्यावरती कानासुद्धा ना काही बोलत नाही. तो सुद्धा सगळं काही शांतपणे बघत असतो. आणि तेव्हा सरकार मनातल्या मनात विचार करत असते की आता मी हारली आहे ना, ते फक्त आणि फक्त या कानामुळे. या बावळट कानाचा ना काही ना काही सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आणि इकडे परशू कानाला म्हणत असतो का तू गेस्ट रूममध्ये झोपायचं आहे, तुझं काय काम आहे बेडरूममध्ये. असं बोलल्यावरती काना म्हणतो का वा, बरोबर आहे. अहो काका, तुम्ही एवढे चांगले वागत आहात ना की दिवसेंदिवस माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम आदर आहे ना, तो वाढतच चालला आहे. तुम्ही डायरेक्ट मला गेस्ट रूममध्ये झोपायला सांगतात, एवढं किती चांगलं आहे ना. असं म्हणून ना काना असतो मुद्दामूनच परशूची स्तुती करत असतो. त्याला खरं तर पटलेलं नसतं, पण तो सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या हसण्यावारी घेत असतो. कारण का सिरियसली घेऊन काही फायदा नसतो. कारण का कानाचं काहीतरी एम असतं, ते पूर्ण करायसाठी तो इथे आलेला असतो. आणि त्यावरती ना सखी म्हणते का ठीक आहे, तू जा, मी पण जाते. असं म्हणून ना तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जाता जाता तिथे परशू असतो ना, तो म्हणत असतो की तू गेस्ट रूममध्येच जायचं आहे. तेव्हा सखी म्हणते का हो जाईल रे, तू जरा थांबशील का नाही. असं म्हणून ना सखी असते की ती परशूला म्हणत असते की अरे हो काका जरा थांब, जातोय तो तू सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर सखी आहे की ती डिवोर्सचं वगैरे काही न बोलता तिथून निघून तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. तेव्हा सरकार मात्र विचार करत असते की हा ना कानामुळे हे सगळं होत आहे. आज कानामुळे माझं हारणं झालं आहे आणि तिचं जिंकणं झालं आहे. त्यावरती तिथे मीनाक्षी येते, सरकारच्या हातून ताट घेते आणि निघून जाते. तेव्हा कानासुद्धा छानपैकी जाण्याच्या ना तयारीत असतो. तेव्हा इथे सरकार म्हणत असते का तू ना जास्त शहाणपणा करू नको, तुझ्या अशा गोष्टीमुळे आज मी हारली आहे. मला उद्या येऊन भेट, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणून ना सरकार कानाला धमकी देत असते आणि त्याला ती 4 शब्द ओरडत असते. ते असं काना मात्र काही ऐकून घेत नसतो. तो फक्त शांतपणे बघत असतो आणि तो तिच्याकडे इग्नोर करत असतो. पण सरकार असते का तिचा तोंडाचा पट्टा हा चालूच असतो. तिला असं वाटत असतं की आपण जे आता हारलो आहे ना, ते फक्त आणि फक्त कानामुळे. कारण का कानाने सखीला एकदम सुखी ठेवलं, चांगली साथ दिली त्यामुळे. त्यावरती ते सरकार म्हणत असते की आता डिवोर्स दे आणि मोकळा हो, तू इथे राहण्याचं कारण असं काहीच नाही. असं म्हणून सरकार असते ती त्या कानाला ना बडबडत असते. आणि हे सगळं काना मात्र सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. तो मात्र काही बोलत नाही. तो त्याच्याकडे ऐकून घेण्याशिवाय काही पर्याय नसतो. तो म्हणत असतो का हो मी देणारच आहे, सगळं काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईलच. असं म्हणून ना तो सुद्धा सरकारच्या सगळं काही म्हणण्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सरकार असते ती कानाला म्हणत असते की तू काय केलं आहेस आणि काय नाही हे मला लवकर समजेल. तेव्हा काना म्हणतो का हो लवकरच समजेल. असं म्हणून सरकार तिथून निघून जाते. तेव्हा इथे काना म्हणत असतो का हिने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा मी बंदोबस्त लावणार. आता मी फक्त काना माडिक नाही, तर इथे मी माझं खरं रूपसुद्धा मी लवकरच दाखवणार आहे. का मी कोण आहे आणि कबीर किर्लोस्कर आहे हे मी तिला लवकरात लवकर दाखवून देणार आहे. असं म्हणून ना तो स्वतःभोवती एक आत्मविश्वास आहे ना तो बाळगत असतो आणि म्हणत असतो का मी दाखवून देतो की कोण आहे आणि कसं आहे ते. आणि इकडे सखी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि सखी जेव्हा तिच्या रूममध्ये येते तेव्हा ना दरवाजाच उघडता तिला ना तिचं चाळीतलं जे दृश्य असतं ना ते दिसत असतं. तिला असं वाटत असतं का आपण परत खरंच चाळीतल्या घरी तर नाही ना आलो, आपल्याला चाळीतल्यासारखं का बरं दिसत आहे. ती खरं तर तिच्याच बेडरूममध्ये असते, पण तिला सगळं चाळीतल्या दृश्यासारखं वाटत असतं. तिला ते आवडत असतं कारण का तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त चाळच राहिलेली असते. त्यामुळे तिला ते चाळीतलं तिचं जे घर असतं ते तिला प्रचंड आवडत असतं. तिला त्या गोष्टीचा प्रचंड आनंद होत असतो. ती सगळी गोष्ट आहे ना ती न्याहाळत असते, पण तिला प्रत्येक गोष्टीमध्ये चाळच दिसत असते. त्यामुळे ना ती चाळीच्या आठवणीमध्ये फार रमलेली असते. तिला ना सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या आठवत असतात की कसं काय माझं लग्न झालं, माझं स्वयंवर झालं आणि त्याच्यामध्ये माझं कानासोबत लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी कशी घरी आली, म्हणजेच माझ्या जाईतल्या घरी आली आणि तिकडे किती छान आनंदाने संसार केला, सगळ्यांसोबत किती छान राहिली. असं म्हणून ना तिला सगळ्या गोष्टी छानपैकी आठवत असतात आणि तिच्याभोवती ना छान असं एक मस्त गाणं वाजत असतं. ते जणू काही
तिच्या प्रेमात पडल्याचं कारण असतं. आणि तिला ना कबीरच्या आपण किती वेळा जवळ गेलो, कबीरशी आपण किती जवळीक साधली हे बघून ना तिला थोडंसं लाजल्यासारखं होत असतं आणि तिला ना ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि इकडे काना पण त्याच्या गेस्ट रूममध्ये पोचला असतो. सखीला मात्र सगळ्या गोष्टी आठवत असतात की जाळीमध्ये आपण काय काय केलं, कानाचं आणि आपलं नातं कसं होतं आणि त्याच्यानंतर काना आणि आपल्यासाठी काय काय केलं आहे, कसं काय सगळ्या गोष्टी त्याने शिकवल्या, इंग्लिश वगैरे आपण त्याला किती हेल्प केली, हे सगळं ना कानालासुद्धा आठवत असतं की आपण कसं आयुष्य जगलो आहे आणि आता काय होणार आहे पुढे. त्यावर ती जेव्हा सखी तिची बॅग ओपन करते तेव्हा ना तिच्या आईतून तिच्या काही आठवणी येत ना तिथे घेऊन आलेली असते, जेणेकरून तिच्यासाठी ती चाळ किती महत्त्वाची आहे हे समजेल. तेव्हा तिथल्या काही गोष्टी आहेत त्या ती आठवणीने आणते, म्हणजे ताटं वगैरे. तिला खूप आनंद झालेला असतो आणि तिची ती आठवण असते ना, म्हणून तिने त्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या असतात, जेणेकरून माझ्या मनामध्ये नेहमी ती आठवण राहील चाळीची. आणि इकडे तिला ना सगळं काही आठवत असतं की कसं कानाने ताटावरती नाव लिहून आणलं असतं आणि ते नाव बघून सखीला खूप आनंद होत असतो की हां, सगळ्या गोष्टी चाळीमध्ये होत होत्या. आणि असं म्हणून ना ती ताटाकडे ना बघत असते आणि तिला ना घरामध्ये सगळ्या घडणाऱ्या गोष्टी असतात ना त्या आठवत असतात की कसं कानाने माझ्या जवळ आला होता, मला वाटलेलं की तो माझ्याविषयी काहीतरी करणार आहे, पण त्यांनी तसं न करता त्याने तर माझ्या बांगड्या बांधल्या होत्या, कारण का मला आवाज येत होता ना ह्यासाठी. आणि नंतर मग मी कशी शांतपणे मला झोप आली आणि मग मी झोपून गेली, असं सगळं आहे ना सखीला आठवत असतं. आणि इकडे कानाला आपण मात्र लवकर काही झोप येण्याचा चान्स नसतो, त्यालासुद्धा लवकर अशी झोप येत नसते. त्यामुळे तो सुद्धा जागा असतो आणि त्यालासुद्धा वारंवार का न होईना ती ना सखी आठवत असते की कसं संक्रांतीला आपण सरप्राईज दिलं होतं, सखीने कसं आपल्याला मिठी मारलं होतं आणि आपलं प्रेम आहे ते फुललं होतं, असं म्हणून ना कानाला पण सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आठवत असतात आणि त्याला पण त्या गोष्टी सगळ्यात छान वाटत असतात. तो पण त्या गोष्टीचा विचार करत असतो की कसं आणि मी आणि सखी आनंदाने राहिलो होतो आणि आता आम्ही वेगळं आहोत, असं बोलून त्याला आठवण येत असते. आणि ती सखीसुद्धा विचार करत असते घरातल्या गोष्टींचा की कसं कानाखाली झोपायचं, आम्ही वरती झोपायची, पण आम्ही सुखी होतो आणि आता इथे सगळं काही गोष्टी वेगळ्या होऊन बसलेल्या आहेत. खरं तर हळूहळू का न होईना सखीचं ना कानावरती प्रेम जळत असतं आणि कानाचं तर सखीवर प्रेम असतंच, पण ते त्यांनी कधी बोलून नसतं दाखवलं. पण इथे मात्र सखीला ना झोपच येत नसते, कारण का ती 1 महिना चाळीत राहिलेली असते. त्याच्यानंतर ती तिच्या रूममध्ये येऊन झोपण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही झोप येत नसते. त्यामुळे ना तिची चिडचिड होत असते, म्हणून ती उठते आणि थोडी म्हणते का फेऱ्या मारूया, मग जरा झोप येईल. आणि इकडे काना पण विचार करत बसला असतो की कसं काय सगळं काही व्यवस्थित होईल आणि इथे तो सखीचा सुद्धा विचार करत असतो. पण सखीला मात्र सगळी जैस ना तिला ते घरच दिसत असतं आणि ती ना त्याचाच विचार करत असते. आणि दुसऱ्या दिवशी इकडे सकाळ होते, छानपैकी मस्त माई असतात ना त्या गार्डनमध्ये राऊंड मारत असतात आणि गार्डनमध्ये राऊंड मारत असताना तिथे ना किरण आलेला असतो आणि किरणला बघितल्यावरती इथे माई म्हणतात का काय रे, तुझा चेहरा असा का झाला आहे, तुझे डोळे वगैरे एकदम सुजले आहेत, काय झालं आहे. त्यावर किरण सांगू लागतो की आता कान्हा आणि सखी आहे ती ना सरकारांच्या घरी गेली ना राहायला, त्यामुळे ना मला करमतच नव्हतं, आम्हाला झोपच येत नव्हती, त्यामुळे असं झालं आहे, थोडी झोप आहे ना ती माझी पूर्ण झाली नाही आहे. त्यावर माई म्हणतात का हे बघ, नात्यांमध्ये जास्त आता अडकणं गरजेचं नाही आहे, कारण का नाती आहेत ना ती तेवढी महत्त्वाची नाही आहेत, नाती तेवढ्यापुरतंच असली पाहिजे. आणि आता कानाचा उद्देश काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. कानाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते जे त्यांचे शेअर्स आहेत त्या कंपनीचे, कामत कंपनीचे, ते बरबाद करायचं आहेत. असं बोलल्यावरती किरण म्हणतो की हो, आपली जी KS कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, म्हणजे किर्लोस्कर कंपनी, त्याचं सगळं काही म्हणजे शेअर्स वगैरे आहेत ते ना आपण त्या कामत कंपनीसोबत 10% शेअर घेतले आहेत ना, ते आता आपण बरबाद करायचे आहे. त्यावरती माई म्हणतात की हो, बरोबर आहे, कानाने जसं प्लॅन ठरवला आहे त्या प्लॅनच्या प्रमाणेच आपण सगळ्या काही गोष्टी करायचं आहे, जेणेकरून कामत कंपनी ही बरबाद होईल. असं म्हणून ना ती किरणसोबत डिस्कशन करत असते. आणि इकडे गौतम मात्र त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याच्यानंतर तो विचार करत असतो
की इथे कुल्फी कुठे आहे असं म्हणून ना तो कुल्फीला आवाज देत असतो. पण कुल्फी काही त्याला दिसत नसते. त्याला माहीत असतं की कुल्फी रूममधून तर दुसरं कुठे जाणार नाही. ती आपल्याच इथे रूममध्ये कुठेतरी असेल. त्यामुळे ना त्याला थोडंसं शंका येते का ती तिथे कुल्फी बसली आहे वाटतं. म्हणून तो ना गुपचूप बघण्यासाठी जातो आणि तो बघतो तर काय, तिथे कुल्फी ना खाली कोपऱ्यामध्ये सोफ्याच्या मागे बसलेली असते आणि ती ना खूप घाबरलेली असते. तेव्हा गौतम म्हणतो की काय, आणि तो तिला ना म्हणतो की उठ उठ, तुला काय झालं आहे, तू अशी का बसली आहेस, तुला काही प्रॉब्लेम आहे का, तू मला सांग, अशी कोपऱ्यात जाऊन बसणं योग्य नाही बाळा. त्यावर ती कुल्फी म्हणते का नाही नाही, मी काही बाहेर येणार नाही. सरकार माझे जोरात गाल ओढतात, मला केससुद्धा ओढतात आणि मला ना त्रास होईल असं वागतात, मला खूप बडबडतात, मी खाली येणार नाही. असं म्हणून ना गौतमला सुद्धा आठवत असतं की कसं सरकारने कुल्फीचे जोरात गाल ओढले होते आणि तिचं ग्रीटिंगसुद्धा फाडलं होतं, तिचे केससुद्धा ओढले होते. असं म्हणून ना या सगळ्या गोष्टी आठवत असतात. त्यावर गौतम म्हणत असतोच कुल्फीला की आता काहीही प्रॉब्लेम होणार नाही बघ, आता सखी पण आली आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, तू नको घाबरू. असं म्हणून ना तो गौतम आहे तो कुल्फीला समजावत असतो आणि त्यावरती गौतम म्हणत असतो की आता सखीपर्यंत सगळ्या काही गोष्टी नेल्याच पाहिजे, की तिची सखी आहे ही कोण आहे आणि तिचं काय रूप आहे, तिचं या सरकारचं जे भांडं आहे ते तिच्यासमोर आणलंच पाहिजे, जेणेकरून तिला सगळ्या गोष्टी आहेत ना आतापर्यंत लपून ठेवलेल्या सगळ्या काही समजल्याच पाहिजे. असं बोलून तो सगळं काही बोलत असतो. आणि इकडे मीनाक्षी मात्र परशुला म्हणत असते का इथे सखी मात्र आली आहे, पण तिच्या डोळ्यावर काहीतरी वेगळंच प्रकारचं तेज आहे. ती डिवोर्सचं काही न बोलता तशीच वरती निघून गेली आणि तिचं काय आहे काही समजायला मार्ग नाही. ती आली आहे पण तिचा काहीतरी हेतू आहे आणि ती अशी शांत नाही आहे आता. आता तिचं रूप आहे ना ते बदललेलं आहे. असं म्हणून ना मीनाक्षी म्हणत असते का ती आता थोडी वेगळी झाली आहे. ती बघितलंत का डिवोर्सवर पण साईन न करता निघून गेली, पण तिने ठरलेल्याप्रमाणे तिला डिवोर्सवर साईन तर करावंच लागेल आणि डिवोर्स हा कानाशी घ्यावाच लागेल. असं म्हणून ना परशू आणि मीनाक्षी हे सुद्धा त्या दोघांचं वाईटच बघत असतात. त्या दोघांना वेगळं करण्यासाठी ते दोघंसुद्धा तुटून पडलेले असतात. ते म्हणत असतात का आम्ही काही झालं तरी वेगळं करूच. त्यावर परशू म्हणत असतो की तू टेन्शन घेऊ नको, सरकार आहेत, सरकार त्यांना वेगळं करूनच राहणार आहेत, कानाला या घराच्या बाहेर काढूनच राहणार आहेत. असं बोलल्यावर मीनाक्षी परशूचं सगळं काही ऐकत बसते आणि त्याच्यानंतर इथे सरकार आल्यावरती परशूला समजतं की आपल्याला तर खाली बसायचं होतं आणि आपण वर बसलो आहे. तेव्हा सरकार म्हणते की काय रे, काय चाललं आहे डिस्कशन, कशाबद्दल बोलत आहेत. त्यावर मीनाक्षी मात्र काही बोलत नाही. परशू मनातल्या मनात म्हणत असतो का या बाईला प्रत्येक गोष्टीचा वास लागतो, हिचे कान आहेत ना एवढे तीक्ष्ण आहेत का काय माहिती. त्यावर परशू उडवाउडवीची बाता करतो आणि उडवाउडवीच्या गोष्टी सांगून ती गोष्ट आहेत ना टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर सरकार सांगते का तुला काय सांगितलं आहे, कुठे काय बसायचं आणि कुठे काय करायचं, म्हणून ना ती त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा परशूला समजतं की सरकारचं इंटेन्शन काय आहे, पण मला आता सखीसमोर खाली बसायचं नसतं, म्हणून ना तो बसण्यासाठी थोडा लेटच करत असतो. पण त्याला माहीत असतं की जर आपण बसलो नाही तर सरकार आपलं काही खरं करणार नाही. नाईलाजाने का ना होईना तो तिथून उठतो आणि खाली जाऊन बसण्याच्या तयारीत असतो आणि तो जेव्हा खाली बसतो तेव्हा इथे परशूला आणि मीनाक्षीला पण खूप वाईट वाटत असतं की त्याला अशी वागणूक दिली जाते. पण परशू पण तेवढाच तसा लायकीचा असतो, कारण का तो पण सरकारचा चमचा असतो. त्याला कितीही आपण चांगलं सांगितलं तरी परशू हा सरकारच्याच मागे जात असतो. आणि हे सगळं ना खाली बसलेलं बघितल्यावर काननला आणि सखीला खूप मोठा धक्का बसतो. सखी ना म्हणते की काय आहे हे, मी एवढ्या दिवस घरी नव्हती तर हे सगळं असं घडलं आहे, माणसातली माणुसकी तिथे उरलेली नाही आहे का आता, तुम्ही सगळेजण असे का बरं वागणार आहात, त्यांना खाली एवढं बसवता म्हणजे ही तुमच्यातली माणुसकी का, हा तुमचा मोठेपणा का. असं म्हणून ना सखी असते ती सरकारवर ओरडत असते आणि त्यांना म्हणत असते की मी असेपर्यंत या घरामध्ये असं काही होणार नाही. असं म्हणून ना ती तिथे सरकारला जाब विचारते. त्याच्यानंतर ना ती परशूजवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि परशूजवळ आल्यावर ती म्हणते की अरे काका काय चालू आहे, उठ तू, असं खाली बसू नको. असं म्हणून ना त्याला ती उठण्यासाठी फोर्स करत असते. तेव्हा सरकार आहे की ती परशूकडे रागाने बघत असते की परशू काय करणार आहे आणि त्यावरती इथे सरकार असते ना ती सखीवर जोरात ओरडते की सखी. त्यावर सखी म्हणते की ओरडू नका, जरा हळू बोला, हे ना राघव कामत यांचं घर आहे, त्यामुळे या घरामध्ये अशा काही गोष्टी होणारच नाही. म्हणजे तिच्या वडिलांचं ती
नाव घेऊन सांगत असते की ह्या घरामध्ये असं काही होणार नाही. आणि तेव्हा ना ती तिच्या काकाला हात धरून उभा करते आणि म्हणते का काका बस, अरे खाली कुठे बसतोस, असं म्हणून ना जबरदस्तीने ती त्याला खुर्चीवर बसवत असते. आणि हे सगळं सरकार असते ना ती रागाने बघत असते. तिला फारसं काही पटलेलं नसतं, पण आता काही बोलण्याशिवाय पर्याय नसतो, कारण का सगळी प्रॉपर्टी असते ती सखीच्या हातात असते ना, त्यामुळे त्यांना सखीचं ऐकून घेणं भाग असतं. आणि कान्हा पण सखीचा तोरा ॲटिट्यूड बघत असतो. आणि तेव्हा सखी म्हणत असते का हे राघव कामतांचं घर आहे, इथे दुसरं कोणाची मनमानीही चालणार